ट्रायल कोर्टाने त्याला दोषी ठरवलं. बापरे. आणि पुन्हा मी म्हटलं तसं मीडियामध्ये एकच परत हलकल्लोळ झाला की इंडियाज मोस्ट वॉन्टेड, स्वतः इंडियाज मोस्ट वॉन्टेड झाला किंवा अशा प्रकारे या सगळ्या बातम्या मीडियामध्ये पसरायला लागला. आणि मीडिया ट्रायल जी आपण म्हणतो ती खऱ्या अर्थाने ह्या केसमध्ये खूप जास्त बघायला मिळते. कोणीच असं नाही म्हटलंय किंवा आधी कुठच्याच प्रकारचा रिपोर्ट असा नाही झाला डोमेस्टिक व्हायलन्स संबंधीचा किंवा आधी कधीच तक्रार नाही झाली. इनफॅक्ट हे आधी ॲलिगेशन पण तिच्या मृत्यूनंतर एक 3 महिन्यांनी रॅन्डमली कसं आलं, इमिडिएटली मृत्यूच्या वेळेला तर काही हे ॲलिगेशन आलं नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा समोर आल्या पोलिसांच्या आणि त्या हायकोर्ट पुढे मांडल्या गेल्या ह्या अपीलमध्ये, तब्बल 18 वर्ष ही झाल्याच्या घटनेनंतर 2018 मध्ये हायकोर्टाने सोहेब इलियासीला पूर्ण निर्दोष मुक्त केलं. बापरे बाप. या केसमध्ये अंजूचा तर जीव गेलाच. अंजू, त्यांची दोघांची जी लहान मुलगी होती तिचं अख्खं आयुष्य हिरावून घेतलं गेलं. आणि सोहेब जो एकेकाळी एक रायझिंग स्टार होता, त्याचं पूर्ण आयुष्य होत्याचं नव्हतं झालं. याच्यात मला दुसरं असं वाटतंय की एक व्यवस्था जेव्हा हात धुवून एखाद्याच्या मागे लागते की बाय हुक और क्रूक आम्ही तुमच्या विरुद्ध गुन्हेगार तुम्हाला सिद्ध करणारच, आणि स्पेशली मीडिया जेव्हा हे करतं. आपण आता रिसेंट टाइम्स मध्ये पण खूप केसेस बघितले आहेत की मीडिया गुन्हेगार सिद्ध करून मोकळं झालेलं असतात आणि त्यामुळे पूर्ण करिअरची वाताहत होते लोकांच्या. आपण आता न्यूज चॅनल मधली लोक बघतो की ज्यांच्या सोबत गुन्हा घडलेला आहे त्या विक्टिम्सच्या घरी जातात, त्यांचे चेहरे दाखवतात, त्यांच्या कुटुंबासोबत बोलतात, त्यांच्या वतीनं स्वतः पोलीस असल्यासारखी चौकशी करतात आणि गुन्हेगार सिद्ध करून टाकतात. त्याच्यासाठीची एक व्यवस्था अस्तित्वात आहे, ज्याला पोलीस आणि नंतर न्यायासाठी आपल्याकडे न्यायालय आहेत. हे मान्य आहे की मीडियाचं काम ते प्रेशर क्रिएट करणं आहे आणि ज्याला न्याय ड्यू आहे त्याला ते मिळवून देणं आहे. म्हणजे स्वतः त्या पोझिशन मध्ये जाऊन तो न्याय देणं हा कोणत्या पद्धतीचा न्याय आहे आणि त्यातनं किती मोठं नुकसान होऊ शकतं.